माझ्या नवऱ्यानं सोडली दारू बैदेव पावलाय ग बैदेव पावलाय ग बाई पावलाय ग बैदेव पावलाय ग बाई पावलाय ग माझ्या नवऱ्यानं सोडली दारू बैदेव पावलाय ग माझ्या नवऱ्यानं सोडली दारू बैदेव पावलाय ग माझ्या सासून भांडण सोडलंय देवबाई पावलाय ग माझ्या सासून भांडण सोडलंय देवबाई पावलाय ग माझ्या सुनन भांडण सोडलंय बाई देव पावलाय ग नाही माझ्या सुनन भांडण सोडलंय बाई देव पावलाय ग माया जवयानं दारू सोडली बाई देव पावलाय ग अरे घराघरात भांडण आहे हो घराघरात दुःख आहे आणि एवढं दुःख आहे की कुठेतरी आपण मागतच राहतो माया पोरानं सोडली या दारू बाई देव पावलाय ग माझ्या पोरानं सोडली दारू बैदेव पावलाय ग बाई देव पावलाय ग बाई पावलाय ग बाई देव पावलाय ग बाई पावलाय ग माझ्या नवऱ्यानं सोडली या दारू बाई देव पावलाय ग माझ्या नवऱ्यानं सोडली या दारू बाई देव पावलाय ग माझ्या नवऱ्यानं सोडली या दारू बाई देव पावलाय ग हो पहा आणि मग माणूस म्हणन जमलं रे बाबा प्रगट दिन उत्सव आला आणि माया घराचा पालट योगायोग आहे निमित्त कारण असते कधी कधी माय आता माया घर आनंदात डोलून राहिलं सगळं घरी आहे आपल्या पण त्याला खाता येत नाही आपल्याला कधी अशी परिस्थिती आहे सर्व पण त्याला कसं खायचं कसं वावराचं आपण आणि कसं चालायचं तर हे संत शिकवतात आहे ना त्यांच्याशिवाय मार्ग भेटतच नाही संतांशिवाय मार्ग आहे का आणि म्हणून आज तुमची ट्युशन आहे जेवढ्यानं आपली नोंद करून घ्यायचे तेवढ्याने नोंद करून घ्या ट्युशन मध्ये आज जीवन शिक्षणाची ट्युशन आहे आतापर्यंतचे कीर्तन तुम्ही पाहिले सगळं आहे पण त्यामध्ये भगवंताचं चरित्र लीला हेच ते होते पण भगवंताच्या लीला आणि त्याचे कौतुक आणि ते समजणं केव्हा होईल जेव्हा आपलं अंतकरण स्वच्छ होईल तेव्हा अंतकरण आहे कचपटानं भरून तुम्ही म्हणता देव बसवतो देव बसन का आपल्या घरात जर देव बसवायचा आहे तर पहिले साफ सफाई रांग रांगोळी पेंटिंग वेंटिंग स्वच्छता बराबर करतो हार फूल पुजारी महाराज असं तसं सर्व तेव्हा देव बसवतो ना तसंच आपल्या हृदयामध्ये कुठेतरी कपट आहे द्वेष आहे मत्सर आहे अहंकार आहे अभिमान आहे गर्व आहे मी पण आहे तुले पाहून घेईन उद्या सकाळी बसून माठ त्याच्या काड्या करण याच्यात देव बसन का देव बसन का देव बसासाठी स्वच्छ जागा लागते मंदिरामध्ये देव बसवला पहिले मंदिर तयार करायला लागलं पहा बरं त्या माऊलीनं तिथे वगैरे काढलं काय सजावट केली वाटाळ्या वाजवून द्याजी मेहनत करणार आता पहा बरं संत गजानन बाबा किती शोभून दिसत आहे तिथे त्याची मेहनत किती मोठी आहे एक बारीक बारीक रांगोळ करणारी ते माऊली तिथं बराबर करत आहे तुम्ही सर्व मंडळी कोणी घरून मोदक आणले तर कोणी लाडू आणले कोणी प्रसाद आणला कोणी काय आणलं कोणी हार आणले कोणी फुलं आणले कोणी अक्षिता अरे बापरे 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 कोणी फुलं कोणी हार बाप 4, 5, 6, 7, 10 दिवसापासून तयारी सुरू आहे तुमची त्याच्यापेक्षा जास्त महिन्याभरापासून तपाशे महाराज जे आमच्या गावाला आले होते त्यांच्यासोबत आलेले काकाजी वगैरे जे काही आणि त्या टायमाला आले महाराज कीर्तन पाहिजे बरं बरं ठीक आहे करू म्हटलं आपण
आणि योग आला. म्हणजे ते तयारी केव्हापासून? 2 महिन्यापासूनची सुरुवात असलेली. म्हणजे कोणतंही कार्य एका दिवशी तयार होत नाही. हे करणाऱ्या मंडळीसाठी टाळ्या वाजून द्या. ज्यांनी धावपळ केली. आता समोरच्या काळामध्ये अशा कार्यामध्ये धावपळ करणारे उरते का नाही उरत नेम नाही, पण जर असं जर करत राहिले तर तयार होऊ शकते. असे जर आपल्याला जे जे कळते ते जर करत राहिले तर समोरची पिढी तयार होऊ शकते. पण समोरची पिढी आहेच नाही. इकडं पेपर आहे का जी 12वीचा आज आहे ना, त्या इकडे गेले, त्यांचा पेपर आहे. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. त्यांनी चांगला अभ्यास करा, मोठे बना. चला ठीक आहे. आज सुट्टी नसन शाळेला आहे ना? नाही ना? नाही आहे. म्हणून सगळे पिल्ले पाले की सब शाळेत गेले. गोपाल कृष्ण भगवान की जय. चला कधी काळी काय करावं, सायंकाळचं मस्त कीर्तन ठेवावं आणि त्यात सगळे पोरं, सुनबाई, सासूबाई, सासरेबा, वडील, माय, इवाई, जवाई, शेजार पाजार, सर्व धर्माचे लोक टाकीवर भोंगे आणि मग ट्युशन सुरू. गोपाल कृष्ण भगवान की जय. कारण ह्या ट्युशनची खूप गरज आहे. इंजिनियर बनासाठी ट्युशन, कलेक्टर बनासाठी ट्युशन, डॉक्टर बनासाठी ट्युशन, पण माणूस बनासाठी ट्युशन. ह्या ट्युशनची गरज आहे. जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपल्या हृदयातला अंधकार दूर होणार. त्या बिमाऱ्या जोर करत राहते. त्या माराले उठल्या आहे आपल्या डोक्यावर बरं का. हो, कुठं समाधान वाटते जी माणसाले. किती काही मोठा पैसेवाला माणूस जरी असेल तरी तो बी असमाधान आहे, दुःखीचा आहे. मग समाधान लाभन कुठं? SP साहेबाला विचारलं समाधान आहे का, तर नाही. त्याच्या मागं किती काम. ठाणेदार साहेबाला विचारलं समाधान आहे का, त्याच्या मागं किती काम. एका केसेसचे 10-12 कागद तयार करायला लागते. अशा दिवसभरातून केसेस किती होते, किती भानगडी होते. आणि ते डिपार्टमेंट आहे म्हणून आम्ही सुखान झोपतो आणि शेतकऱ्याचं डिपार्टमेंट आहे म्हणून मस्त जेवतो. शेतकरी पिकवते एवढ्या उन्हाच्या तडाक्यात म्हणून आम्ही जेवतो. ते माती आहे, जमीन आहे, माती आहे, जमीन आहे, पण त्यात पेरणारा माणूस नाही आहे तर पिकन का. हे शेतकरी, मी शेतकरी, हे शेतकरी, शेतकरी लोक वापर. आणि खऱ्या अर्थानं आपल्याला त्या शेतकऱ्याची सुद्धा किंमत करावं लागेल. या ग्रामगीतेमध्ये पहिल्या पानावर शेतकरी ठेवलेला आहे. राष्ट्रपती म्हणा, प्रधानमंत्री म्हणा, कोण्या महापुरुषाला किंवा कोण्या मोठ्या अधिकाऱ्याला अर्पण करता येत होती, पण कोणाला केली? शेतकऱ्याला अर्पण केली आहे ना. ग्रामगीता 41 अध्याय. हे संत महात्मे सर्व ग्रामाची सुखी करावे, अन्न वस्त्र पात्रादी द्यावे, परी स्वतः दुःखची भोगावे, भूषण तुझे ग्रामनाथा. थोडं एवढं पानत आहे का तुम्ही, पहा काय कमाल असेल संतांची. कष्ट करूनी महाल बांधीसी, परी झोपडी ही नाही नेटकीसी, स्वातंत्र्याकरिता उडी घेशी, मजा भोगती इतरची. आयुष्या भोळ्या शंकराशी, सौख्य लाभावे सर्व देशी, मानवाची पूर्णता तुझशी प्राप्त व्हावी मना वाटे. तुकडोजी महाराजांनी शेतकऱ्याला भोळा शंकर म्हटलं. म्हणून केली ग्रामगीता, जागृत व्हाया ग्राम देवता, संबंध यावा सागर सरिता, ऐसा तुझा सर्वाशी. तुझ्या श्रमाच प्रतिष्ठा मिळो, सकळाचे लक्ष तुझकडे वळो, मानवतेचे तेज झळको, विश्वा माझी या योगे. म्हणून तुझशी करीतो अर्पण. ऐकत आहे तुम्ही? म्हणून तुझशी करीतो अर्पण,
तुझे विश्वाचे अधिष्ठान, तुझेची भावे आधी उत्थान, विश्वा माझे या योगे. देवा माझ्या शेतकऱ्याला बरं ठेव रे. ऐसेची हो जनीवनी, संतोष होईल माझी या मनी. मित्रत्व वाढोत रे भवनी, तुकड्या मने ध्येय हेची. पूर्ण शेतकऱ्याला अर्पण केली. कशाचीच लालसा नाही का बा मला मेडल भेटलं पाहिजे, मला काही भेटलं पाहिजे. नाही नाही, जनतेला जनार्दन म्हटलं. हे जनता आहे ना तुम्ही, तुम्हाला जनार्दन म्हटलं. असे म्हणणारे संत महात्मे. महाराजांना भजन म्हटलं महाराजांसाठी. मना भासे गजानन हा, खरा अवतार देवाचा. कराया कार्य जनतेचे, प्रगटला मानवी साचा. मानवी रूपानं आले म्हणतात, अवतार देवाचा. आणि कोणाचं कार्य करायला? जनतेचं कार्य करायला आले गजानन महाराज. मना भासे गजानन हा, मना भासे गजानन हा. खरा अवतार देवाचा, खरा अवतार देवाचा. मना भासे गजानन हा, खरा अवतार देवाचा, खरा अवतार देवाचा. कराया कार्य जनते, या नाही प्रगटला या बेटा या. मानवी काही उन्हात फिरू नका. प्रगटला मानवी साचा. मना भासे गजानन हा, मना भासे गजानन हा. खरा अवतार देवाचा, खरा अवतार देवाचा, खरा अवतार देवाचा. आणि म्हणून संत महात्म्यांनी सगळ्यांचं वर्णन केलं. आणि आजच्या कीर्तनाच्या सेवेमध्ये आपण सर्व जमलेले मंडळी, कीर्तनाचं माध्यम नेमकं एक मनोरंजनाचं साधन नाही. कीर्तनाच्या माध्यमातून माणूस जागृत होते, मानसाची परीक्षा होते. आणि एकदा तो माणूस जागा झाला आणि त्याच्या डोक्यात जर ते करण लागला, मी कसं वागलो पाहिजे, कसं जगलो पाहिजे, तर खऱ्या अर्थानं 50% बाजू आजच तुमची जागेवर आली समजून घ्या. कारण सुख द्यायला दुसरं येणार नाही. कबीर महाराजांना म्हटलंय, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय. जो सुख में सुमिरन करे, दुख काहे को होय. जो सुख में सुमिरन करे, दुख काहे को होय. दुख में सुमिरन सब करे, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय. जो सुख में सुमिरन करे, दुख काहे को होय. जो सुख में सुमिरन करे, दुख काहे को होय. बडे बडाई ना करे. काय म्हणतात कबीर महाराज, शब्दाकडे लक्ष द्या. एक जरी संतांची ओवी लक्षात ठेवली तरी जिंदगी बदलते, आपलं जीवन बदलते. पण आम्ही सगळं वाचतो पण लक्षात ठेवत नसल्यामुळे
हा सगळा गोंधळ आहे. एक जरी ओवी अनुभवात आणली की कल्याण झालं समजा. दुःख में काय म्हणतात, बड़े बड़ाई ना करे बड़ा न बोले बोल, बड़े बड़ाई ना करे बड़ा न बोले बोल, हीरा मुख से ना कहे लाख मारा मोल, हीरा मुख से ना कहे लाख मारा मोल. होती पड पड जग मुहान. काय ओव्या पा कसा सुंदर आहे. होती पड पड जग मुहा पंडित भयानको, ढाई अक्षर प्रेम का पड़े सो पंडित होय, ढाई अक्षर प्रेम का पड़े सो पंडित होय, ढाई अक्षर प्रेम का पड़े सो पंडित होय, ढाई अक्षर प्रेम का पड़े सो पंडित होय. पहा कसं वर्णन आहे. पोती पड पड जग मुहा. पोती वाचली म्हणतात, कुराण वाचलं, कथा केलं, कीर्तन केलं, भागवत केलं, सगळं वाचलं, पण प्रेम नाही म्हणतात अंतकरणात. सगळं वाया गेलं. पा संतांचे बोल तर पृथ्वीचं मोल, आणि तुमचे आमचे बोल तर मिरच्याचं फोल. मिरचे जसे वारा धुणीने उडून जाते ना, तसे पार खतम. किनावरचे मिरचे खतम, सलाबवरचे मिरचे एक वारा धुणाले तर मिरचे गायब. कुठं गेले मिरचे, वाळू घातले होते, गेले गावले. पण संतांचे बोल तर पृथ्वीचं मोल, आणि तुमचे आमचे बोल तर मिरच्याचं. कोणी ऐकत नाही आपलं. ऐकते का? तुले तेवढंच समजते म्हणते. बघा नाही घरात तुम्ही म्हणून पहा. आता नाता बिताले हे नातूच तुम्हाला म्हणते. आता सांगा, तुम्ही शिक्षक राहिले, आमच्या इकडे ताई आलेल्या, आम्ही या शिक्षक होत्या, तरी पण नाताच्या समोर काही चालत नाही. एखाद्या बापाले म्हणून देते बरोबर, तुले का समजते? अरे त्यानं घर बांधलेलं आहे का तुझ्यासाठी, वावर घेतलं, तुझं लग्न करून दिलं, सर्व केलं, खर्च केला, आणि त्याले म्हणते तू तुले का समजते? म्हणजे सांगा किती मोठी बाजू आहे. हे का बरं होते? असं काहून म्हणू शकते ते? त्यानं कधी हरिपाठ गेला नाही, हरिपाठात गेला नाही, तो प्रार्थनेत गेला नाही. आपल्याला वाटते की पोरगा खूप इंजिनियर, डॉक्टर, वकील झाला पाहिजे, पण कधी त्याला कीर्तनात बसवत नाही. मग ते तुम्हाला म्हणून नाही तर का तुले का समजते म्हणून. मग पा एखादा कीर्तन ठेवा संध्याकाळी, आणि त्याला बी इथं आणा. मग तुमच्या त्या बिल्डिंगची किंमत करण, ते तुमच्या घराची किंमत करण, तुमच्या वावराची, तुमच्या प्रॉपर्टीची किंमत करण. नाही, मा बापानं खरोखर त्याला माहीतच नाही ना जी संत आहे ना का सांगितलं म्हणून. ते म्हणून नाही तर का तुम्हाला तुले का समजते म्हणून म्हणत का जी. आता आमचे अजूभाऊ आहे, अजूभाऊचं पोरगं पॅड वाजवत आहे. म्हणजे ज्यानं ते शिकले तर त्यांना ते शिकवलं. एकदा टाळ्या वाजून द्या लहानपोरासाठी. म्हणजे अर्थातच वडिलांना जे नाही तर काय म्हणला तुकडोजी महाराज, वडिलाने मुलगा नाही शिकविला, तोही पापाचा भागीदार झाला. जैसे जन्म देणे महत्वाचे त्याला, तैचेची शिक्षण देणे अगत्याचे. जन्माला घातलं, चिडी मुंगी बी जन्माला येते. हे डुकराचे पिल्ल कितलेले येते, कुत्र्याचे पिल्ल, मांजराचे पिल्ल, ह्या फिरते इकडले तिकडं. तसे पिल्ले थोडी आहे आपले. एकच मानवी जन्म आहे, एकच पुत्र द्यावा गुंडा, त्याचा तिने लोकी झेंडा. छत्रपती शिवरायांसारखा.
बाबासाहेबांसारखा, क्रांतीवीर बिरसा मुंडा सारखा, अण्णाभाऊ साठे सारखा, माऊली ज्ञानोबा रायासारखा, माऊली गजानन महाराजासारखा, सावित्रीबाई फुले सारखी, झाशीच्या राणी सारखी, राणी दुर्गावती सारखी, सीता मैया सारखी, आमच्या मीराबाई सारखी कि मैं तो दीवानी। शाम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी, शाम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी। शाम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी, शाम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी, दीवानी बनी रे मैं तो दीवानी बनी, दीवानी बनी रे मैं तो दीवानी बनी। शाम पिया की बनी, शाम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी, शाम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी। मीराबाई कशी दिवाणी झाली होती? हाथों में पैजन, पाँवों में कंगन, हाथों में पैदल पाँव में कंगन, हल्दी से मरवट हलने चली, हल्दी से मरवट भरने चली, हल्दी से मरवट भरने चली, मैं तो दीवानी बनी। शाम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी, शाम पिया की बनी रे मैं तो दीवानी बनी। हळद लावली डोक्याला, मरवट लावायचं, पायामध्ये पैजण घालायचं तर हातात पैजण घातलं, पायात पैजण घालायचं तर बांगड्या घातल्या, म्हणजे उलट घातलं तरी देवाला आवडले। आम्ही सर्व सर्क घालतो तरी कोणालाच आवडत नाही। 498 होते। गोपाल कृष्ण भगवान। रिपोर्टा झिपोटानं कोर्ट भरून गेलाय, दररोजच्या रिपोर्टा पोलीस स्टेशनले। का बरं? हरिपाठ नाही, प्रार्थना नाही, संतांच्या विचाराचं ग्रंथ घरात नाही। मग काय होणार? कधी त्याच्यात अटकला। हे कायसाठी आहे? हा धाक आहे, शासन आहे तुमच्यावर चांगलं वागण्यासाठी। गुंडा बनल्यानंतर पोलीस लोक आहे त्याला सवारासाठी, पण त्याला माणूस बनवायचा आहे तुमच्या हातात आहे ना, तर तुम्ही त्याच्याही मागं नाही। अरे तो मोठा डकेट झाला, आतंकवादी झाला, तर मग शासन पाहत बसन त्याला बंदुकीनं अडवण, किंवा मग त्याला जैलात टाकन, किंवा त्याला फाशी देईल, किंवा मग त्याच्यावर जन्मठेप होईल। हे मग ते जास्त झाल्यावर, जास्त पडीत झाल्यावर मग मोठीच मशीन चालवा लागते। पण जास्त पडीत व्हायच्या पहिले हरिपाठ आहे ना, प्रार्थना आहे, बुद्ध बांधवांची वंदना आहे, मुस्लिम बांधवांची नमाज आहे, हिंदू बांधवांचा हरिपाठ आहे, आणि सर्वधर्मीय प्रार्थना सामुदायिक प्रार्थना आहे। आता पहा कोण्या याच्यात तुम्हाला बसायचं आहे तर हे वय जमीन सुपीक करणे, माणसाचं मन चांगलं करणे। आणि एकदम बेकार झालं वावर, आता समजा एकदम वावर बेकार झालं, त्याच्यामध्ये खूप काटे वाढले, गोंदाड बंद झालं, खूप बेकार वावर झालं की त्याच्यामध्ये काही चालता येत नाही, तर कोणती मशीन लावा लागन? पोकलँड लावा लागन ना, जेसीपी लावा लागन, तेव्हा ते वावर साफ करता येईल। तसंच जास्त गुंडा झाला त्याला मग जेल आहे। तो इकडे जर मानत नसेल तर कायद्याच्या चाकोरीमध्ये कोणती कलम लावायची हे मग संविधानामध्ये लिहून आहे, त्या पद्धतीने त्याला दंड दिला जाईल। पहा, त्यासाठी मी तयारी आहे। पण माणूस सध्या काही ना कोण्या गुन्ह्यात नाही, त्याला चांगला चाकोरीत ठेवायचा आहे, तर त्याच्यासाठी सत्संग आहे। या सत्संगाच्या माध्यमातून तो जर का घडला तर त्याला जेलची पायरी चढावं लागणार, कोर्टाची पायरी चढावं लागणार नाही। नाही म्हणत जाणार, त्याच्यात म्हणत जा नाही, तुम्ही माझ्याकडे पाहता
सगळे असे म्हणजे हे होऊन जाते का आपण काय का बाबा म्हणजे असं बराबर आहे म्हणा, ध्यान लागून जाते. बैठे है तेरा ध्यान लगाए प्रभु तार सके तो तार, तार सके तो तार, तार सके तो तार, तार सके तो तार. जन्म जन्म के पाप हमारे. किती पाप झाले असन जी, जरी आता जरी तुम्ही लागले असन या कामाले, पण काही काही घरी तर असनच न पाहिले. जन्म जन्म के पाप हमारे बिन कृपा तेरी कौन सुधारे. समझ गए हम अनुभव से यह तू ही करेगा पार. तार सके तो तार, तार सके तो तार, तार सके तो तार. पण तेवढंच पाप नाही, दुसऱ्याची निंदा करणंही पापच आहे. कोण्या गरीबाले हसणंही पापच आहे. कोणाची अवहेलना करणंही पापच आहे. कोण्या धर्मावर टीका करणं पापच आहे. ते कोणीही धर्म राहो. धर्म नहीं कहता किसी बहु बेटी पर निगाह रखो, धर्म नहीं कहता किसी मजहब पर आगाद करो, धर्म नहीं कहता किसी जीवों पर हथियार चलाओ, धर्म नहीं कहता किसी के घर लुटो बर्बाद करो. धर्म हे शिकवत नाही. आपल्या लोभासाठी आपल्या स्वार्थासाठी आपण ते करत राहतो आणि आपल्या मस्तकावर तो बोजा बसवत राहतो. नाही, तो बोजा असाच उतरणार नाही. आता पहा तुम्ही कुठपर्यंत तुम्ही आले म्हणा इथं. आता बाहेर बाहेर इकडे तिकडे फिरत राहण्यापेक्षा म्हणलं असतं की आता मंडपात जायचं बा, पण सध्याही लोक घराच्या बाहेर निघायचेच आहे. आता कीर्तन संपल्यावर निघन का? पहिलेचे बुळावाराचे कोपडे राहे, गुराचं घर वगैरे राहे तर घुसून जाई भोंग्याचा आवाज. आता काचच लागले आहे घराले, अंदर किती काही बाहेरून आवाज दिला तर अंदर जायला तयार नाही. पॅक घर आहे तर आता आवाज अंदर जाऊ शकन का? त्यांना बाहेर निघावं लागल की आम्हाला महाराज खरोखर दुःख आहे. आपल्याला खरं वाटते आज चूक, पण ज्याच्या घरात दुःख झालं ते घर कसं लढते? 24 घंटे लढते. सतत एक एक पाहुणा येत जाते. डोळ्यानं पायला मुर्दा तो का एक एक हलू हलू लढत जाते. मग अजून बहीण येते, मग ते बोंबलायला लागते, अजून घर बंद बोंबलायला लागते. मग इवाई जवाई येते, इनबाई येते, मग ते म्हणते माय चांगला होता चांगली होती, मग ते अजून बोंबला. म्हणजे 24 घंटे लढाचाच भड्डाचा तो. पण असं नाही, केव्हा? जेव्हा दुःख आल्यावर लढणं. अरे दुःख याच्या पहिले मैदानात उतराव, म्हणजे त्या दुःखाचं निवारण या कीर्तनात होऊ शकते. त्याची दुःख आल्यावर तर कोणी बी दवाखान्यात जाते. दुःख आल्यावर कोणी बी दवाखान्यात जाते, जाच लागते. पण दुःख याच्या पहिले जर आपण जाणलं का ह्या दवाखान्यात जायचं कामच पडलं नाही पाहिजे, तर आपल्याला आपली दिनचर्या बरोबर ठेवावं लागेल, आपली तब्येत चांगली ठेवावं लागेल, आपल्याला प्राणायाम करावं लागेल, आपल्याला व्यायाम करावं लागेल, आपल्याला चांगलं खानपान घ्यावं लागेल, आपल्याला लवकर झोपावं लागेल, आपल्याला लवकर उठावं लागेल. झोपेची गरज आहे. म्हणजे पहा, आपण पूर्ण गाडी भ्रष्ट होऊ देतो आणि मग सग एक्सरे वक्सरे काढणं, सोनोग्राफी करणं सुरू होऊन जाते. मग कुठं किडनीत खडा आहे, कुठं कायद्यात पाणी पिणं कमी आहे, मग खडा नाही होईन तर का? आपणच चुकलो, चुकली या वर्म फेरा पडे. इकडे चुकलो तिकून फेरा.
चला दवाखाने फिरा. मग संत तेच तर शिकवतात जी या सगळं जीवनाचं लिहून आहे. महिला उन्नती आहे, जीवन शिक्षण आहे, अंत्यसंस्कार आहे, प्रार्थना विश्वधर्म आहे, वैवाहिक जीवन आहे, विवाह कशा पद्धतीत केला जाते, कसं करावं, काय करावं, अंत्यसंस्कार कसा आहे, मृत्यूला भेलं पाहिजे का नाही भेलं पाहिजे. मृत्यू तर सुमंगल आहे. तुमच्या मागची कटकट चालली जाते, माया मागची कटकट चालली जाते, बडबड करायची. मेलं का झालं खतम काम. तोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत फोन येते, जाच लागते. मरू द्या, मेलं की खतम.